एकनाथ शिंदेंनी मुंबईतल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलं असलं तरी बदलापुरात मात्र शिंदेंचे 3 नगरसेवक फुटल्याची चर्चा आहे। कारण बदलापुरातल्या 3 महिला नगरसेवकांच्या पतींनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे बदलापुरात शिंदेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय। पाहूया। मुंबई महापालिकेच्या निकालानंतर शिंदेंनी आपले नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले असले तरी तिकडे बदलापुरात मात्र शिंदेंचे 3 नगरसेवक भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे। कारण बदलापुरातले शिंदेंचे उपशहर प्रमुख प्रवीण राऊत यांनी शेकडो शिवसैनिकांसह भाजपात प्रवेश केलाय। भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत प्रवीण राऊतांनी भाजपात प्रवेश केला। ज्या प्रवीण राऊतांनी भाजपात प्रवेश केलाय त्यांच्या पत्नी शीतल राऊत या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत। प्रवीण राऊत यांच्या वहिनी विजया राऊत या सुद्धा शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आल्यात। शिवाय शिवसेनेच्याच नगरसेविका दीपाली लामतुरे यांचे पती गणेश लामतुरे यांनी सुद्धा शिवसेना सोडून भाजपचं कमळ हाती घेतलंय। त्यामुळे बदलापूर नगर परिषदेमध्ये भाजपची ताकद वाढली आहे। प्रवीण राऊत यांना भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पद दिलं जाण्याची ही चर्चा आहे। तर प्रवीण राऊत यांच्या भाजप प्रवेशानंतर भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी शिंदेंवर निशाणा साधलाय। घराणेशाहीला कंटाळून प्रवीण राऊतांनी भाजप प्रवेश केल्याचं कथोरेंनी सांगितलंय। या बदलापूरमध्ये जे या शिवसेनेमध्ये चाललंय ते घराणेशाही चाललेली होती। वेगळ्या पद्धतीने कोणीतरी आपलंच सगळं चालवतं। हे कोणीही वरच्या शिवसेनेला विश्वासात न घेताना इतसे काही निर्णय झाले, त्याच्यामुळे बरेचसे लोक नाराज होऊन ते बाहेर पडले। आम्ही आज 25 वर्ष सातत्याने शिवसेनेमध्ये प्रामाणिकपणे काम करत आहे, पण आम्हाला कुठलीही तिथं चांगली वागणूक दिल्या जात नाही। आम्हाला दुय्यम वागणूक दिली असेल त्याच्या भरपूर तक्रारी ह्या बदलापूर शहरामध्ये जे प्रस्तावित जे शिवसेना जे चालवतात त्यांच्या भरपूर तक्रारी मी आमच्या आदरणीय वंदनीय जे आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्याकडे केलेले आहेत, पण त्या खऱ्या अर्थाने इथल्या लोकांना ते बदलू शकले नाही। म्हणून मला कुठेतरी माझी विचारधारा बदलावी लागली। मुंबईमध्ये शिंदेंनी आपले नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले असले तरी तिकडे बदलापुरात मात्र त्यांच्या पक्षाला हा मोठा धक्का बसला। बदलापुरातल्या 3 महिला नगरसेवकांचे पतीच भाजपात गेलेत। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।